हां काय काम होतं? काय काम होतं? काय होतं सांग की. मम्मीचे डॉक्युमेंट्स काढायचे ना. हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काय नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आत्ता चालत आम्ही गावाला. आता सकाळचे वाजले 8. तर रुद्रांशी पप्पा फक्त म्हणजे बसस्टँडपर्यंत येणार आहेत. रुद्रांश मीच आहोत आणि आत्ता आम्हाला 8 ते 9 तासाचा प्रवास आहे. बघू आता व्हिडिओ काढणं होतो की नाही. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. जर ह्या स्टॉपवर जर गाडी भेटली तर जायचं, नाहीतर मग रिक्षाने जायचं. कारण की तिथल्या बसचा एवढा म्हणजे टायमिंग माहीत नाही. मला वाटतं उशिराच असेल. आत्ता 8 वाजलेत. सकाळची जर असेल 9 वाजता तर ठीक आहे, नाहीतर मग मला वाटतं 10:30 वाजता आहे. तर रुद्रांशला घेऊन मला जर जायचं म्हटलं ना, बॅगा वगैरे, तर खूप प्रॉब्लेम येतो. पण आता काय करणार, ह्यांना पण सुट्टी नाही आणि जायचं तर आहेच. आता इथं बस थांबते. आता माहीत नाही गेली का नाही, कारण की दरवेळेस 8ला लागते किंवा 8ला 5 मिनिटांनी आधी लागते. आता 8 वाजले. बघूया 10 मिनटं थांबूयात आणि जर नाही लागली तर मग रिक्षाने जाऊया. काय करायचं. सो आता पोचलेत बस स्टँडवरती. आता बघूया 8:30 वाजले. एकदा बस विचारून येऊया. तर टाईम असेल तर तसाचा डब्बा घेतला आहे सोबत. एकदा विचारून येते टाईम असेल नाश्ता वगैरे करायला. रुद्रांशी नाही नाश्ता केलेला, मीच केलेला. स्वतः गाडीला टाईम आहे. तर त्याला म्हटलं नाश्ता करायला चल. तर हवंचं मला वडापाव खायचं. म्हटलं काहीतरी शिरा किंवा उपीट वगैरे खाल्लं असतं. तर नाही, ह्याला वडापावच खायचं आहे. तर बसमध्ये जायचं आहे. शिरा का नाही घेतला रे? हाताने खा तुझ्या, हाताने खा तुझ्या, खा की हाताने, खा की हाताने. एक तास काय मिळाली. तर म्हटलं थोडंसं, मी तर नाश्ता केला आणि काहीच नव्हतं खाल्लं घरी. त्याला थोडासा नाश्ता करता येईल. बस स्टँडच्या सुद्धा थांबलो आम्ही कॅन्टीनला. हा पटपट चल. हाताने खायला नको, काही नको. येत आहे खाता. काय काम होतं? काय काम होतं? काय होतं सांग की. मम्मीचे डॉक्युमेंट्स काढायचे ना.